मंडळी फायनली आपलं ही जे साजूक तूप आणतो ते बघा, हे आपलं जे साजूक तूप आहे ते मी रेडी केलेलं आहे. नमस्कार मंडळी, मीनाक्षी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मंडळी, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी घरगुती पद्धतीने साजूक तूप तयार करणार आहे. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे माझं रोजचं वापराचं दूध आहे. त्याच्यामधून हे बघा मी साय काढते. किती जाड आहे बघा, एकदम क्रीमसारखी दिसते ना. मंडळी ही बघा, ही आहे दुधाची साय जी मी जमा करून ठेवलेली. गेले काही दिवस मी ही साय जमा करून ठेवली होती. आणि हे बघा, हे सगळं आपलं जे बाऊल आहे ना ते साईने भरलेलं आहे. आता ह्या साईचं साजूक तूप तयार करायला सुरुवात करूया. ही साय पहिली चमचीने अशी मी मोकळी करून घेतली. मंडळी ही साय बघा किती जाड दिसते ना, आणि दिसायला देखील खूप सुंदर दिसते. मी जरा टेस्ट करून बघते. खूपच छान लागते. मंडळी, आता आपल्याला साजूक तूप करायचं आहे. त्याच्यामुळे मी आता हे भांडं गॅसवर ठेवलेलं आहे. आणि आता साजूक तूप करण्यासाठी जे भांडं आहे ते आपल्याला असं थोडंसं पसरट आणि जरासं जाडसर लागते. कारण साजूक तूप त्याच्यामध्ये शिजवायला खूप वेळ लागतो ना. त्याच्यामुळे ते नंतर त्याच्यामधून आपलं भांडं हे व्यवस्थितरित्या राहिलं पाहिजे. आणि आपलं साजूक तूप जे आहे ते तयार झालं पाहिजे छान रीतीने. म्हणून हे असं पसरट भांडं घेतलेलं आहे. मला वाटतं भांडं आता गरम झालेलं आहे, त्याच्यातून धूर निघते. आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आपली साय त्याच्यामध्ये टाकते. मंडळी, आपलं हे जे साय आहे ना ती आपण आता तूप करण्यासाठी या पातेल्यामध्ये ठेवलेली आहे. आणि गॅसची फ्लेम आहे ना ती बघा मीडियम केलेली आहे. आता थोड्या वेळाने हळूहळू त्याचा रंग बदलेल. हे बघा, दिसते का? त्याच्यातून तेल सुटायला लागलेलं आहे. हे बघा, दिसलं का? हे बघा, हे तेल सुटायला लागलं आहे बघा. म्हणजे हळूहळू तूप व्हायला सुरुवात झालेली आहे. आता थोड्या वेळ आपल्याला वाट बघायला लागेल. आणि नंतर तुपाचा असा खरपूस असा सुगंध संपूर्ण घरात येईल. मंडळी, आपलं आता तूप तयार व्हायला थोडा वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे मी तुमच्याशी या तुपाविषयी थोडीशी बोलते. म्हणजे आता हे साजूक तूप काढायला लावलं आहे ते आपल्या सर्वांना माहितीच आहे की साजूक तूप आपल्या म्हणजे आपल्या आरोग्यासाठी किती चांगलं आहे ते आपल्या सर्वांना माहितीच आहे. साजूक तुपाचे फायदे काय आहेत ते. आणि हे साजूक तूप आम्ही वसईकर हे आम्ही घरीच करतो. कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की वसईकरांचा दुधाचा व्यवसाय असतो, त्याच्यामुळे
फक्त ज्यांचा व्यवसाय आहेच तेच घरी करतात साजूक तूप, असं काही नाही आहे. माझ्या स्वतःचा असा दुधाचा काही व्यवसाय नाही आहे. मी हे दूध डेअरीमधून विकत घेऊन मी हे साजूक तूप घरीच करते. आता आपण बघूया आपल्या तुपाची काय कंडिशन आहे. मंडळी हे बघा, आपली जी साय होती ना, ती साय आपल्याला आता दिसायची राहिलेली आहे आणि त्याच्यावरती हे बघा तूप सुटायला लागलेलं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे. गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे, तेवढीच ठेवायची आहे. हे बघा, मी आता चमची घालून बघते. हे बघा तर कलर बघितला का तुम्ही? हा बघा, हा बघा, हा कलर बघितला ना? हा बघा कसा सोनेरी कलरचा झालेला आहे. अशी आपल्याला सोनेरी कलर पाहिजे. असं संपूर्ण सोनेरी कलर झाला ना की तो आपलं तूप रेडी होईल. हे बघा, आता साय वेगळी व्हायला लागलेली आहे आणि तूपसुद्धा वेगळं व्हायला लागलेलं आहे. हे बघा, आणखीन आपण थोड्या वेळ वाट बघूया. असं मध्ये मध्ये याला ना असं ढवळत राहायचं, म्हणजे ते असं चहू बाजूने असं त्याला असं ढवळलं ना की चहू बाजूने त्याला जागा मिळेल. साजूक तूप काढायला वेळ लागतो, पण आपल्याला जो रिझल्ट येतो ना तो रिझल्ट एकदम बेस्ट असतो. हे घरचे साजूक तूप चवीला खूपच छान लागते. हे बघा, हे असं, हे बघा, हे दिसलं का? हे सोनेरी कलरचं आहे बघा. हे बघा, हे बघा, ही सगळी साय ना अशी सोनेरी कलरची झाली पाहिजे. म्हणजे ही जी आपल्याला व्हाईट दिसते ना ती संपूर्ण सोनेरी कलरची झाली पाहिजे, म्हणजे मग आपल्याला तूप मिळेल. हे बघा, हे असं मध्ये मध्ये ढवळत राहायचं. मंडळी, आपलं आता हे जे साजूक तूप आहे ना, हे तूप आता आपल्याला निघायला म्हणजे काढायला थोडा वेळ लागतो. त्याच्यासाठी आपल्याला जेव्हा हे साजूक तूप काढायचं असेल ना तेव्हा आपल्याला म्हणजे आपली जी घरची कामे आहेत ना ती सगळे कामं पहिलं करून घ्यायची आणि मग सावकाशपणे आपण ह्या तुपाच्या म्हणजे तूप काढायला लागलो तर आपल्याला त्या तुपाला वेळ देता आला पाहिजे. म्हणून आपण सर्व कामे करून घ्यायची आणि नंतर मग हे तूप करायला ठेवायचं. मंडळी, हे बघा, हे आपलं तूप आता रेडी होतच आलेलं आहे. हे बघा, हे बघा, हे बघा कसं वेगळं होत आलेलं आहे. हे बघा, अजून आपल्याला हे सर्व सोनेरी करायचं आहे. हे जे व्हाईट व्हाईट सगळं दिसते ना हे व्हाईट केलं पाहिजे आणि असं हे सगळं जी साय आहे ना ही आपली ही अशी सोनेरी कलरची सगळी झाली पाहिजे. आता थोड्या वेळामध्ये आपलं जे साजूक तूप आहे ते आता रेडी होईल. हे साजूक तूप काही जणांना वाटते की हे साजूक तूप डिफिकल्ट आहे काढायला, परंतु हे काही डिफिकल्ट नाही. तुम्ही पाहिलंच असेल की हे जे साजूक तूप आहे त्याला फक्त आपले जे डेली आपण जे दूध आणतो ना, दूध पण कोणतं लागते, जे डेअरीचं दूध आहे ना, जे ओरिजिनल दूध असते ना तेच दूध ह्याच्यासाठी साजूक तुपासाठी लागते. असं पॅकेटमधलं दूध किंवा आपण असं पावाल्याकडून दूध घेतो ना त्या दुधाने ही साय निघत नाही. मग साय निघाली नाही तर मग तूप कसं होणार? आपल्याला तुपासाठी सायची गरज आहे. त्याच्यामुळे जर आपली जाडजाड अशी क्रीमसारखी अशी साय जर निघत असेल दुधामधून तर आपल्याला हे साजूक तूप करता येईल. मंडळी, फायनली आपलं ही जे साजूक तूप आहे हे रेडी झालेलं आहे. हे बघा, असा आपला साय जी होती ना ती साय एकदम गोल्डन कलरची झालेली आहे. त्याला आता मी
गॅस बंद करते आणि हे थंड व्हायला ठेवते. रेडी झालेलं आहे आपलं तूप. हे बघा, मी एक छोटीशी गाळणी घेतलेली आहे, चहाची गाळणी. जसं गोडतेल वाटते ना. हे बघा, आपली बरणी भरेल की काय, की अर्धी राहील. बरणी भरली. हे बघा, एकदम गोडतेल वाटते की नाही. पण ओरिजिनलमध्ये तूप आहे. तर मंडळी, हे बघा, हा बघा, ह्याचा आपल्या साजूक तुपाचा कलर देखील पिवळा आलेला आहे. म्हणजे आपलं जे साजूक तूप असते हे ओरिजिनलमध्ये पिवळ्या कलरचं असते. आणि हे बघा, हे असं आपलं गोडतेल कसं असते तसं हे गोडतेल टाईप असं दिसते. पण हे आपण फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर काही तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी जर बघितलं तर हे आपल्या नॉर्मल रूपामध्ये, म्हणजे आपल्याला जसं आपलं तूप असते ना तसंच हे तूप होते. हे बघा, ही ती बरणी आहे, ह्याच्यामध्ये आता ते तूप सेटल झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघितलं का तुम्ही, किती वाईट दिसते ना. आता मी त्याच्यात चमची घालून दाखवते, थांबा. हे बघा, चमची जायला पण एवढं. हे बघा, हे बघा, दिसलं का. हे बघा, आपलं हे जे तूप आहे जे आपण मार्केटमधून आणतो ते बघा, हे आपलं जे साजूक तूप आहे ते मी रेडी केलेलं आहे. बरोबर. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटते पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.